मोठा वाटत काय त्या मध्ये ना, त्या ते लाकडे आडवे येते ते मध्ये गॅप मध्ये. अरे मोठा आहे की हो. होय दादा, त्या पकडायला गेल्यावर तो जर पुढे गेला तर बिळ वगैरे नाही ना काही? मला त्याचं तोंड कुठे आहे? राईटला आहे, पुढच्या साईडला आहे. हा इकडे ह्या साईडला आहे. जवळ जायला लागलं की तो पायाचा प्रयत्न करू शकतो. नाही पळत ना? तुम्ही लाकडं काढत होते का दादा? एकच आहे ना, आजूबाजूला असायचं आणखीन लाकडाचीच सगळी. लाकडं बनलं की गोनच हमखास लाकडामध्ये. बापरे, जवळ आली पण शांत बसली. अशी शांत बस मी पकडेपर्यंत. काय आता पळायला लागली बघा, आता पळायला लागली, आता पळायला लागली. जाऊ नकोस, शांतच राहा. जाऊ नका देऊ फक्त. चांगली जाडजूड बोनस मित्रांनो. लाकूड आहे आणि मी कायम सांगते, जिथं लाकूड प्लायवूड ही जागा बोनसला जाम आवडते लपायला. नाही जाता येणार हो. आली पाहिजे, घ्या असं. पुढं जाऊन वळते, असं वळता नाही येणार, लई जागा छोटी आहे. कुठे ठेवली पकेट दादा? इथे ठेवू का? हा नसला माझा हात लय अवघडतो. दादा द्या होती बकेट. साप लय जड असतो, जास्त वेळ हातात झेपत नाही. हा वजन खूप असतं. पिशवी सेट नाही केली त्याच्यात ना, आधी पळून जाणार होती ती म्हणून. पिशवी आणली आहे ना, त्यामुळेच बकेटमध्ये टाकली. आता तिला मी बरोबर पिशवी सेट करून शांततेत पॅक करणार. तर ही घोणस मित्रांनो, याचं त्रिकोणी आकाराचं तोंड आणि ही जी घोणस आहे हिचं तोंडाचा जो भाग आहे ना, असा एकदम प्रॉपर दिसतोय की हा त्रिकोणी असा जाडसर आहे थोडासा. ती जी आवाज करते ना, ती श्वास आत घेते बाहेर सोडते. तर हा आवाज करते ते आपल्याला चेतावणी द्यायला, हे सांगते की माझी उपस्थिती इथं आहे, असा आवाज करून ते आपल्याला जागरूक करत असते. पण बऱ्याचदा हा आवाज काही लोकांना फूक वाटतो आणि बऱ्यापैकी लोकांमध्ये हा एक समज तयार झाला आहे की हा जो साप आहे तो काय करतो, एक प्रकारची फूक मारतो, मग त्याने डोळे आंधळे होतात, अंगावर फोड येतात, अंगावर सूज येते. या प्रकारचा आपल्या समाजामध्ये एक गैरसमज निर्माण झाला आहे. तर अशी काही फूक नसते. तसा काही प्रकार असता तर मी एवढे घोणस साप पकडते, मग मला पण तसंच व्हायला पाहिजे होतं ना. कॉमन आहे, मी पण माणूस आहे, तुम्ही पण माणूस आहे, माझ्यात काही वेगळं नाही आहे. तर असो, आता हिला पॅक करते. अंगावर जे जे टिपके दिसतात हे घोणस सापावर असतात. आपल्या भारतातील जे काही विषारी साप भेटतात, जास्त काही नाही, मोजकेच असतात, 4-5-6. त्यांपैकी हा एक घोणस आहे आणि आपल्या भागामध्ये या सापाचं प्रमाण आहे. आणि मध्ये आधी 1-2 वेळा मी अशी कमेंट वाचली होती की हा साप बाहेर देशातून आपल्याकडे भारतात आणला आहे. तर असं काही नाही आहे, ऑल वर्ल्डमध्ये ही प्रजाती आहे. प्रत्येक ठिकाणी फक्त थोडंसं रंगामध्ये फरक आहे, डिझाईनमध्ये फरक आहे, पण सगळीकडेच आहे. चला आता पॅक करूयात. विषारी जरी असला तरी सापाला फार महत्त्व आहे, अगदी पुरातन काळापासून आत्तापर्यंत.
साप आहेत, असणार आहेत. तुम्ही साप मारले तरी ते कधीच नष्ट होऊ नाही शकत. फक्त आपण साप चावू नये म्हणून काळजी घेऊ शकतो. ताई तुम्ही ते बाजूलाच राहत आहे, थोडं सांभाळून. कारण काय आजूबाजूला आपल्या अशा आता हे आपण आपल्या कामाच्या वस्तू आहेत, आपण त्या कुठे फेकून पण नाही देऊ शकत. पण थोडीशी इथे जे कामगार काम करतात ना त्यांनी काळजी घेतली पाहिजे. हो हो, कारण हे जे असं एरिया आहे ना, आज मी घोणस तुमच्याकडून पकडून नेते पण ह्याची काही गॅरंटी नाही पुन्हा दुसऱ्या येऊन साप इथे लपू शकतो. त्यामुळे तुम्हाला काम करताना काळजीपूर्वकच करायचंय. किती लांब होतं तुझ्या आणि सापात किती अंतर होतं? माझं ते फक्त त्या गोष्टीचं अंतर होतं, एवढा अंतर होता. ते घुसरलं पडलं. पलीकडे तो होता. हे असं नाही, डायरेक्ट धरत नाही साप. साप जर असा मोकळा आहे, त्याला दिसते ना आपल्या जवळ कोण येतंय, त्याला त्या लाकडामुळे हे दिसलंच नाही की हा त्याच्या शेजारी आहे. त्याला जर तो दिसत आवाज खूप करत होता, म्हणजे तो तुला सावध करत होता, मी इथे आहे, मी इथे आहे, तुला सांगत होता तो. पण तुझं नाही ना, हे बघ असं तुला चावला नाही, तो किती जवळ होता तुझ्या, पण तू जर त्याच्या अंगावरच पाय दिला असता ना तर तो तुला चावला. असा आवाज करून तू सांगत होता, बाबा तू माझ्या जवळ येतोय बरं का, येतोय बरं का, सांगत होता तो. असाच आवाज करत होता. पलीकडे एरियाचा असं आहे, साप तर दिसणारच आता. इथं म्हणून नाही, हा, कुठेही काम करून दे त्याला साप दिसतात. त्याला साप दिसतात म्हणजे तो सावधगिरी बाळगून काम करतोय. जो व्यक्ती सावध आहे त्यालाच दिसणार. दिसणार आहे असं. काही गुण साप असे पकडले की माशासारखी फटफट फटफट करतात.